दिवस करत जायचे असते. खूप नवीन मंडळी आहेत ते माझ्या व्हिडिओ शेअर करत नाही, तर प्लीज माझ्या व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा. तर मंडळी मी असंच तुम्हाला प्रेम देत नसते नेहमी, तर त्याच्यामुळे मला सबस्क्राईब करा नेहमी आणि असंच सहकार्य करत राहा आणि माझ्या व्हिडिओ नक्की बघत राहावा. मला लाईक करत राहावा, सबस्क्राईब करत राहावा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट खूप कमी करतात, कमेंट नक्की करा. तर चला आता आपण खोपोली पार करूया. मला ना खूप ताण लागले, उसाचा रस पियायचा आहे. बघू आता आपली गाडी आली तर आपण निघूया. ओके, तर आता आपली गाडी आली आहे. तर माझा घसा बसला आहे, आवाज तुम्हाला खूप कमी येत असेल. आणि आता गाडी आली आहे तर आम्ही चाललो आहोत खोपोलीला. तर बघूया आपल्याला उसाचा रस भेटतो की नाही. आता जाऊया आपण पुढे. तर चलो चलते हे. तर आपली गाडी चालली आहे, गाडी चालवत आहेत. तर मागच्याने गप्प बसायचं असतं. चलो एकीन आपल्याला उसाचा रस नक्की भेटेल. गेल्यावरती कळेल की आपल्याला उसाचा रस पाजतात की नाही. चलो
तर मंडळी तुम्ही बघितलं, आम्ही डायरेक्ट पायथ्याला पाया पडलो. पायथ्यावरनं आम्ही डायरेक्ट 5 पायरीजवळ घेऊन आले गाडीवर मला बोलते. त्याच्यानंतर आता आम्ही लाईनीला आहोत दर्शनाच्या. गर्दी खूप आहे आज, तरी एवढी नाही आहे गर्दी. हे आमचे थकले चढून थोडीशी पायथ्यापासून चढून थकले. 7 वाजता आरती असते. आता कमीत कमी 6:15 होऊन गेले. बघू आपल्याला आरती भेटते की नाही भेटते. दर्शन होतं तर आरती भेटली तर चांगलंच आहे आपल्याला. आता गर्दी तुम्ही बघू शकता आजूबाजूला बरीच गर्दी आहे. पब्लिक अजून चालूच आहे दर्शनाला. चला मंडळी तुम्ही बघू शकता पब्लिक लहान मुलांना पण दर्शनाला घेऊन येतो. आईच्या या दर्शनासाठी पब्लिक कुठल्या पद्धतीने येत असतो. लहान मुलांना घेऊन त्यांचा कसा विरंगुळा करत करत दर्शनाला जातात आईच्या. तर चला
तर आता आपण दर्शन घेऊन खाली उतरायला चालू केलं आम्ही. दर्शन आरती पण भेटली आपल्याला व्यवस्थित आणि दर्शनही व्यवस्थित भेटलंय. आता आपण हळूहळू चाललोय. आमची नुसती घाई नुसती बडबड करत चाललेत. बघायचं तुम्हाला बडबड त्यांची ऐकायची. ते गेले पुढे पळाले. त्यांना लवकर लवकर घरी जायचं. भूक लागली आम्हाला दोघांना पण. तिथलं कसे पळत पळत सुटले. गाडी कसा थंडगार कोल्ड ड्रिंक बेचला रे. थंडगार कोल्ड ड्रिंक बेचला रे. चला बघितलं अशी आमची मस्ती चालत चालत चाललोय. हळूहळू हळूहळू नाही. सकाळी काम आला आता कसं तुला सुसाट नेतो गाडीवर. आम्ही दुपारी निघालो होतो 2 वाजता घरातून. आता रात्रीचे 8 वाजले. तर घरी जाऊ मला वाटतं 10, 10:30, 11 तर मिनिमम वाजणार आहेत आम्हाला पोचायला. आता तुम्हाला संध्याकाळचा मी काय रात्रीचा व्ह्यू दाखवू शकते. आता आम्ही असे हळूहळू पटापट 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 जाणार आहोत. तर जाऊया. खाली गेल्यावर काहीतरी फोटोबा करायचा विचार चाललाय. बघूया खाली गेलं आपल्याला काय भेटतं ती मंडळी. तर चलो नीचे मिळते. पायथ्यापासून 5 मिनिटं पुढे आलो ना. पायथ्यापासून 5 मिनिटं पुढे आलो काही हॉटेल लागतं. तर आता आम्ही तिकडे आलो आहे आतमध्ये. मी ॲक्च्युली पहिला आतमध्ये आली होती. त्याच्यानंतर पुन्हा बाहेर गेली कारण की मला भूक लागली होती. मी विसरून गेली एंट्री मारताना. आता हे काय आपले साहेब बसलेच आहे. रेस्टॉरंट बार आहे पण त्यांचं बार सेक्शन वेगळं आहे. आता आम्ही आतमध्ये बसलो आहे. माझी खायची ऑर्डर मी सांगितले. त्यांच्या इथे राहायची उत्तम सोय पण आहे. तुम्ही येऊ शकता. हां आणि पियाची पण सोय आहे, खायची पण सोय आहे आणि राहायची पण सोय आहे. तर तुम्ही नक्की विजिट देऊ शकता. खूप सुंदर आहे. साधं सोबत छान आहे हॉटेल. चला आता खावायला आल्यावरती दाखवते काय मी ऑर्डर केली आहे ती. टेस्ट पण कशी आहे ते सांग. मी पालक पनीर मागवलं आहे. आता पहिला आपण टेस्ट करायची आहे. आणि बटर रोटी मागवली. आता आपण बटर रोटी घेऊया. आपण टेस्ट करून बघूया कसं आहे ते. टेस्टला पण चांगलं आहे माझं पालक पनीर. आता ह्यांची बिर्याणी येईल तर त्यांना विचारू आपण टेस्ट कशी आहे. घरी तर चेक नाही करत टेस्ट. हॉटेलमध्ये तरी खाऊन लागेल कसं आहे ना. कमी आहे. आता यांनी चिकन बिर्याणी मागवली आहे. आता ते घेतली. आता चिकन बिर्याणी खाणार आहे. अख्खी तुलाच खायची. पार्सल आता ते मी का मागवली होती बिर्याणी. परत ते जायच्या टायमाला काय वेगवेगळं काय आवड्यासारखी घेतलेली आहे. आवड्यासारखी घेतली.
लाजवाब. अरे खात रे बाईला, बोट चोकून काय लाजवाब. गरम आहे. एक नंबर. मसाल्यांची चव जिभेवर अशी मिळते ना, काय सांगू शकत नाही. हो ना? खूप छान बनवलं आहे. खूप खूप छान, अप्रतिम. तर आता आम्ही आमचं डिनर खाऊन घेतो. भूक लागले मला भरपूर. तेही त्यांचं चालू राहिलंय खायचं. पटापट गरम आहे तर खाऊन घेतो, मग बोलूया आपण. तर आता आम्ही खाऊन निघालो आहोत. तर खरंच खूप उत्तम सोय आहे. तर तुम्ही नक्की विजिट द्या या हॉटेलमध्ये आल्यावरती. राहण्याची पण सोय खूप चांगलीच असणार, त्याच्याबद्दल काय वाद नाही. आता आमचे हे कुठे गेलेत मला टाकून. अच्छा, तिथे टपरीवर गेलेत. टपरीवर छान एक नंबर. किती वर्षापासून येते तुम्ही ते नाही सांग. जेव्हापासून लोणात आलं तेव्हापासून येत आहे. तर मंडळी, आम्हाला रात्रीचे 12 वाजले घरी यायला. आम्ही थांबत आलो, हळूहळू आलो. कारण की रात्रीचा प्रवास आम्ही सहसा रात्रीचा प्रवास करत नाही, पण तरी पण आम्ही घरी आलो. रात्रीचे 12 वाजले. तर आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन. तब तक के लिए